नमस्कार, मी पूनम तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. सध्या आपण एक नवीन सीरीज चालू केली आहे. आज काय भाजी करू? त्यातलीच ही पुढची रेसिपी आहे. तर आज आपण अगदी गावरान पद्धतीने चमचमीत अशी मटकीची रस्सा भाजी किंवा आमटी कशी बनवायची ते बघणार आहोत. जी भातासोबत, भाकरीसोबत, चपातीसोबत खायला खूप छान लागते. आमच्याकडे ही गरमागरम भातासोबत खायला जास्त आवडते. तुम्हाला कशा पद्धतीने किंवा कशासोबत खायला आवडते मला कमेंट करून नक्की सांगा. त्यासाठी मी इथे 1 कप इतकी मोड आलेली मटकी घेतली आहे. तर मटकीला मोड कसे आणायचे, तर मी अर्धा कप इतकी गावरान मटकी 3 पाण्याने स्वच्छ सकाळी धुतली. संध्याकाळपर्यंत ती पाण्यामध्ये भिजवायची आणि संध्याकाळी पाण्यातून काढून अशी चाळणीमध्ये निथळत ठेवायची आणि मग रात्रभरासाठी यावर झाकण ठेवून अशीच ही राहू द्यायची. सकाळी तुम्ही बघू शकता मटकीला छान मोड आलेली आहे. आता आपण ही कुकरमध्ये शिजवणार आहोत. तुम्ही एखाद्या मोठ्या भांड्यामध्ये सुद्धा ही ओपन अशी शिजवली तरीही चालेल. त्यासाठी 1 चमचा तेल, पाव चमचा मोहरी आणि पाव चमचा जिरे टाकायचं आहे. जिरं मोहरी मात्र चांगलं फुटू द्यायचं आहे. मग त्यामध्ये 2-3 लसणीच्या पाकळ्या ठेचून टाकायच्या. आता सध्या गॅसची प्रॉब्लेम असल्यामुळे ना आपण ही कुकरमध्ये शिजवत आहोत, म्हणजे आपला गॅस वाचतो याने. आता थोडासा आहे ना लसूण परतवला गेला की एक छोटा कांदा बारीक कट करून टाकायचा. हलकाशा गुलाबी रंगावर परतवला गेला की यामध्ये पाव चमचा हिंग घालायचा आहे. हिंग आवर्जून घाला. ही भाजी पचायला थोडी जड असते, त्यामुळे हिंग आवर्जून घाला. आता पाव चमचा हळद घालायची. छान यामध्ये परतवून घ्यायची आहे हळद. आता आपण यामध्ये मोड आलेली मटकी टाकायची आहे. तर ही मटकी मात्र आपल्याला 3-4 मिनिटासाठी मीडियम फ्लेमवर आधी चांगली परतवायची, अगदी तेल सुटेपर्यंत, म्हणजे मटकी लवकर शिजते. आता यामध्ये साधारण 2 कप इतकं पाणी टाकायचं आहे. एक पेरं इतकं वरतीपर्यंत मटकीमध्ये पाणी असलं पाहिजे बघा, या पद्धतीने. आता शिजवतानाच मी यामध्ये मीठ टाकून घेणार आहे. आधी एक उकळी आणायची, यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं, म्हणजे मटकीला छान चव येते. आता कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि मीडियम फ्लेमवर याच्या 2च शिट्ट्या करायच्या. खूप जास्त शिट्ट्या केल्या तर मटकी खूप जास्त शिजते आणि चवीला चांगली लागत नाही. त्यामुळे 2च शिट्ट्या करा. आणि शिट्ट्या झाल्या की गॅसची फ्लेम बंद करून पूर्णपणे वाफ निघू द्यायची आहे. तोपर्यंत आपण वाटण तयार करूयात. तर इथे एका लोखंडाच्या तव्यावर मी 1 चमचा तेल घेतलं आहे. यामध्ये ना 2 छोट्या आकाराचे कांदे असे रफली चॉप करून टाकायचे. मोठा कांदा असेल तर 1 घेतला तरी पुरेसा होतो. चांगला गोल्डन रंग येईपर्यंत मीडियम फ्लेमवर हा कांदा चांगला परतवायचा. कांदा छान परतवला गेलेला आहे. आता आहे ना या तव्यावरच तो बाजूला करायचा बघा असा, आणि यामध्ये पाव कप इतकं सुकं खोबरं टाकून घ्यायचं आहे. हे सुद्धा गोल्डन रंगावर परतवून घ्यायचं. तोपर्यंत तुम्हाला निवेदन आहे, तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. सबस्क्राईब करणं पूर्णपणे फ्री आहे. या ठिकाणी बघा छान आपलं खोबरंही परतवलं गेलं आहे, तेही एकत्र करायचं. आणि मग 6 ते 7 लसणीच्या पाकळ्या, 1 इंच आल्याचा तुकडा, 1 हिरवी मिरची टाकायची. गॅसची फ्लेम बंद करून असंच गरम यामध्ये आपल्याला हे पदार्थ परतवून गार करायला ठेवायचे आहे. एकीकडे कुकरची पूर्ण वाफ निघाली होती. मटकी बघा छान मऊसूत अशी शिजली आहे. प्रमाणापेक्षाही जास्त शिजली नाही आहे, पण व्यवस्थित शिजली बघा. खूप कच्ची मटकी खायला चांगली लागत नाही, त्यामुळे मटकीसुद्धा व्यवस्थित शिजवा. यातला जर सूप तुम्हाला प्यायला आवडत असेल तर थोडं सूप तुम्ही यामधून काढून घेतलं तरीही चालेल. आता तयार केलेलं जे वाटणाचं साहित्य आहे ते मिक्सरच्या छोट्या भांड्यात घ्यायचं. त्यामध्ये थोडीशी काड्यांसकट कोथिंबीर टाकायची आणि पाणी टाकून याचं वाटण तयार करायचं आहे. वाटणसुद्धा आपलं रेडी झालं आहे. आता कढईमध्ये आपल्याला 2 चमचे तेल घ्यायचं आहे. यामध्ये काही कढीपत्त्याची पानं फोडणीमध्ये टाकायची. कढीपत्त्याची पानं चांगली फ्राय करायची आहे. हलकासा त्यांचा रंग बदलला की तयार केलेलं सगळं वाटण आपल्याला यामध्ये टाकायचं आहे आणि अगदी तेल सुटेपर्यंत आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवर हे आधी वाटण परतवायचं. याने भाजीला छान खमंगपणा येतो. हे बघा छान आपलं वाटण परतवलं गेलं. यामध्ये आपण 1 चमचा रेग्युलर लाल तिखट टाकायचं आहे, किंवा कश्मीरी लाल तिखट पावडर टाकली तरीही चालेल, त्याने रंग छान येतो. त्यानंतर घरामधला 1 मोठा चमचा इतकं काळं तिखट टाकू शकतात तुम्ही, किंवा ठेवणीचा मसाला वापरू शकतात, किंवा बाहेर मिळणारा जो मिसळ मसाला आहे 10 रुपयाचं पॅकेट, ते 1 पॅकेट यासाठी वापरलं तरीही चालेल. आता याला छान मिक्स करायचं आहे. तर मी हा आपल्याच घरातला ठेवणीचा काळा मसाला वापरलेला आहे. आता मसाल्यांनाही छान परतवल्यानंतर यामध्ये शिजवून घेतलेली मटकी मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी टाकून ते ॲड केलं आहे. आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं आहे. एकूण म्हणाल तर साधारण 3 कप इतकं मी यामध्ये पाणी वापरलेलं आहे.
पाण्याची क्वांटिटी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकतात. एक लक्षात घ्या, आपण मटकी शिजवतानाही मीठ टाकलं आहे, म्हणून नंतर बेताचं मीठ टाकायचं आहे. तर मला मटकीला थोडं मीठ कमी वाटत होतं, त्यामुळे मी अजून वरतून ॲड केलं आहे. मटकीला एक हाय फ्लेमवर आधी उकळी आणायची आणि मग काय करायचं, गॅसची फ्लेम पूर्णपणे लो करायची. 7-8 मिनटासाठी मंद आचेवर ही मटकी उकळवून घ्यायची आहे. एक 7-8 मिनटं झाले, तुम्ही बघू शकताय मटकीला तर्रीसुद्धा खूप छान आली आहे. तर तुम्हीसुद्धा अशी मटकीची गावरान पद्धतीने रस्साभाजी एकदा नक्की ट्राय करा.